मित्रांनो ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजे अग्रीमॅन राजेश मात्र आपला काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत मित्रांनो आपण पहिल्यांदा आलो आई एक्वेरियम मंदिराच्या पायथ्याशी आणि ते भव्य दिव्य असा 3 फेऱ्याचा मैदान आपल्याला पाहायला भेटतो. मैदान बघा एकदम मोकळं आहे आणि आता आलेली नंदी आपण दाखवायला जाऊया आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आज बकासूर मथुर असणार आहे का. तो चला बघूया तोपर्यंत कोण कोण आलायत आपण. मित्रांनो पाहू शकता मेहरबान सुद्धा आलेले आहे आणि आज चांगली 3 फेऱ्यांची मैदान पाहायला भेटणार आहे. कारण का मागच्याच वर्षी मेहरबान आणि भुंगानी प्रथम क्रमांक केला होता याच मैदानात आणि आज काय कारकिर्दी करणार आहेत आपण जाणून घेऊ. दादा नमस्कार. दादा काय बोलाल, आज मेहरबान आलाय आणि आपला मेहरबान सोबत कोण आहे पैराज? पैरा चांगलाच आहे. चला आम्ही सांगत नाही, आम्हाला माहिती आपल्याला बघायला भेटेल. नक्कीच चांगलंच नियोजन केलेलं. दादा काय बोलाल, आज या मैदानात आपण मागच्या वर्षीच गुलाल घेतला होता. 100% 1 नंबर केला. आज पण त्याच इच्छेने आलोय, बघूया आई एकूरच्या आशीर्वादाने आज पण काय गुलाल गाडी राहावी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. नक्कीच दादा. भुंगा आणि मेहरबान गाडी चांगली 3 फेऱ्यामध्ये पळते, काय म्हणाल? नाही ती गाडी 3 फेरीला काय बोलायचं काम नाहीये. हां पण त्यांचं पण नियोजन अगोदर झालेलं आहे, मग आपण पण अगोदर नियोजन केलेलं होतं. म्हणजे भुंगा पण आज असणार आहे ना हो, मैदान? मैदानामध्ये आहे. नक्कीच. पण आज यावेळेस दादाने आता सांगितलं की मेहरबान आणि भुंगा नसणार आहे, पण दोघांचं नियोजन एक चांगल्या पद्धतीचं असणार आहे. 100%. दादा काय बोलाल, जेव्हा हा पहिला गुलाल आणि इथे घेतला होता आणि आई एकविरीच्या चरणीशी आपल्याच हा प्रथम मैदान भरला होता ना मला वाटतं? हो, हे पर्व दुसरा आहे. हा पर्वत दुसरा आहे आणि त्या मैदानात आपला जेव्हा मेहरबानने अशी कारकिर्दी केली, आपल्या गावाचं नाव आणि आपला महबूबचं नाव कुठेतरी एका चांगल्या उंच स्तरावरती नेऊन टोचलं. आई एकविरीच्या चरणी हा मान पटकवतो म्हणजे आम्हाला पण अभिमानास्पद वाटते की ह्या वर्षी पण आपण त्याच प्रकारे गुलाल घ्यावा, आज हीच आमची अपेक्षा आहे. आज कितव्या गटात आपला मेहरबान पावणार? 44 मध्ये तास नंबर 3 मध्ये. शुभेच्छा दादा. धन्यवाद दादा. मित्रांनो अदनान पटेल यांचा विमान आणि गजरासुद्धा आलेला आहे आणि जाणून घेऊ दादाकडून कितव्या गटात आणि कसं नियोजन आहे. दादा नमस्कार. बोला. दादा काय बोलाल या मैदानाबद्दल? या मैदानाबद्दल बोला ते खूप कमी आहे. हां ते मैदान लय छान आहे. गेल्या वर्षी पण आलो तिकडे, हां यंदा पण आलो. काय बोलाल आज विमानासोबत पण कसं नियोजन काय आहे? आज घरची गाडी आपली स्वतः. म्हणजे आता गजरा आणि विमानच धावणार आहे का? कशी गाडी धावते ही? ती चांगली गाडी काढते. सासवडच्या मैदानात या गाडीने 4 नंबर आपल्याला करून दिला होता. अच्छा गेलो ना. अच्छा, मग आज काय वाटतं? आज पण होईल काहीतरी, होईल गाडी. किती वाजता आले दादा? आता चालू आम्ही जोरीने चालू. जोरीनंच आले का? तर चला शुभेच्छा दादा, भेटू नंतर. विमानाची कारकिर्दी माहिती आहे तुम्हाला. बिनजोडला एक विमानासारखाच तो धावत होता आणि कुठेतरी थोडासा बॅकफुटला होता, पण आता त्याच रूपात यायला लागला तो आणि तसाच पल काढायला लागला आणि आज नक्कीच घरची गाडी गजरा आणि विमान काहीतरी कमाल करेल. आणि हरण्यासुद्धाच आलेला आहे. दीपक पाटील आणि काना पाटील यांच्याच दावणीतला हरण्या. मित्रांनो पाहू शकता दादा सरकार ग्रुपचा अर्जुनसुद्धा मैदानात आलेला आहे आणि एक चांगलं नियोजन असणार आहे. स्वर्गीय पंढरीश्वर फडके यांचा अर्जुन दादा आणि दादांना विचारूया की आज सर्जा असणार आहे का. मित्रांनो अर्जुनसोबत आता सर्जासुद्धा येणार आहे, ज्याने आता कासेगाव मैदानात प्रथम क्रमांक केला होता. आता सर्जा आल्यानंतर सर्जालासुद्धा दाखवूया, तोपर्यंत अर्जुन आला आहे, अर्जुनला पाहून घ्या. मित्रांनो पाहू शकता योगी 22-22 सुद्धा मैदानात दखल झालेला आहे. मित्रांनो पाहू शकता कडवकरांचा महारथ आलेला आहे आणि कशी रंगरंगोटी चालू आहे आणि थोड्याच वेळात गटसुद्धा सुरू होणार आहे. दादा कितव्या गटात पळणार आहे आपली गाडी? 6व्या गटात पळणार आहे. 6व्या गटात. साधारणतः 7:30-8 आपले गट सुरू होतील, अंदाज असा बांधूया आपण. सो चला पाहूया अजून कोणते कोणते नंदी आलेत. आणि दादा नंदीचं नाव काय दुसरं? कांगारूबद्दल आणि महारथबद्दल. गाडी आता आपली पहिल्यांदाच पळते. हां दोन्ही पण आपल्या एकाच तालुक्यामधले बैल आहेत जवळजवळची. आपला मागच्या वर्षी 2025 जानेवारीमध्ये भारत केसरीला कोरेगाव MIDCला मैदान झालं, तिथे 1 नंबरचा मानकरी आहे
आणि महाराज. महाराष्ट्र केसरी आपला झालेला आहे. महाराज दुगड ब्रदर्स कडाव या नावाने आपली गाडी पळते. आणि आपल्या कांगारूबद्दल पण सांगा ना जरा. कांगारू असा बिंजोडला एक नंबर बैल पळतो. हम्म. मागे आता स्वर्गीय भारत केसरी मैदान झालं कर्जतला, तिथे 6व्या क्रमांकाचं नंबर केलेला आहे बैलांनी. मग आज काय एका पैरामध्ये पळणार आहे महाराज आणि कांगारू? हो हो, चालेल, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. रोहित दिलीप पवार, कुठून आले तुम्ही? खालापूर. आज कोणते कोणते नंदी आणल्यात? आज बटर आहे आणि बनशे आहे विंदणीचा उरण. आणि हा पाठचा तुमचाच आहे का? आता आमचाच गावच्या साईडचा हां. कर्जत. कितव्या गटात गाडी धावणार आहे? बघू आता 5 लाख चिठ्ठी आणि 23 आहे. अच्छा. एकाच पायऱ्यात आता वेगवेगळे पायरे आहेत? नाही पायरा डायरेक्ट. डायरेक्ट पायरे. अच्छा, घरची गाडी धावणार आहे. हां, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. इथे बघू शकता रंगरंगोटी चाली आणि आता वाजल्या 7:30. थोड्या वेळाच गटसाठी निघाल गाडी. दादा काय नाव आपलं? प्रवीण लोबी, दादा कुठला बैल आहे? कर्जतचं. नाव काय बैलाचं? रोमन. कितव्या गटात गाडी धावणार आहे आज? रोमन आज काहीतरी कारकिर्दी करे. रोमनच्या सोबत पायरा कोण आहे? साकोलीचा शंभू. शाकुलीचा शंभू. आणि हा कोणता नंदी बाजूला? सिकंदर. सिकंदर सुद्धा आलेला आहे मैदानात. आपण कुठला? बीडचा सिकंदर सुद्धा आलेला आहे मैदानात. पाहू शकता. पाहू शकता इथे सुद्धा नंदी आलेले आहेत. दादांकडनं जाणून घेऊ. दादा नाव काय आपलं? प्रवीण कांबळे, दादा कुठले? कर्जत दुलाडी. दादा कोणता नंदी घेऊन आलाय आज? आज आपलाच रायफल रायफल. एकच नंदी आणलाय का? ना 2 दुसऱ्या नंदीचं नाव काय? ब्लॅक कोबरा. ब्लॅक कोबरा आणि रायफल. घरचीच गाडी धावणार आहे का? कितव्या गटात गाडी धावणार आहे? 30. काय बोला रायफल आणि कोबराबद्दल काय बोला? काय नाही, मागच्या मैदानाला पण चांगली गाडी पळाली, गटपास केलता. आज पण आम्ही विचार केला का हीच गाडी पळू आपली घरची. अच्छा. आणि बिनजोडची कारकिर्दी कशी आहे? बिनजोडला दुसऱ्या बैलामध्ये पळतो, हा दुसऱ्या बैलामध्ये पळतो. अच्छा. कारण दोन्ही आतले बैल आहेत ना. अच्छा. आणि जेव्हा 3 फेऱ्याचा मैदान असतो तेव्हा एकत्र पळतात. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. धन्यवाद. इथं बघा बीडकरांचा लारा. कसा पळतो लारा? हां, चारी खांदी पीठ पळतो. काय बोला आज कोण आहे पायऱ्या या लाराला? काय नाव आहे याचं? भारत. शिरशेकरांचा भारत. कितव्या गटात गाडी धावणार आहे? गाडी 42 मध्ये. नक्कीच शुभेच्छा. आज लारा आणि भारत बरोबर ना? चांगलीच कमाल करेल. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा नाव सांगा ना आपलं. माझं नाव अभिजित गिरी, कर्जत. कर्जतवरून आलाय. आज कोणता नंदी घेऊन आले? बैलाचं नाव आमच्या नंद्या. नंद्या. हां, ओवी अभिजित गिरी, कन्या टिटवी ग्रुप भोरवाडी या नावाने बैल पळतो. दादा कशी कारकिर्दी आहे? बैल माळशिरसला हिंद केसरी फायनलला राहिलेला आहे. हां. हां, हिंद केसरी झालेला आहे बैल. आज नंद्या ना? हो, नंद्या. नंद्यासोबत आज कोण पायरा आहे? नंद्यासोबत आज पळशीवाल्यांचा सचिन गायकवाड आणि ऋषिकेश साबळे त्यांचा साई बैल पळणार आहे. अच्छा. हा बिनजोडला कशी कारकिर्दी याची? बिनजोडला पण बैल चांगला पळतो, दोन्ही खांदे बैल पळतो. अच्छा. कितव्या गटात गाडी धावणार आहे? आमची 9व्या गटामध्ये गाडी आहे. अच्छा. म्हणजे लवकरच जिथे सर्व हो, हो. जेवढे लवकर आले ते 6व्या 5व्या 9व्या गटात 9व्या सुरू. गटामध्ये. हो. किती वाजता सुरू होईल तरी मैदान असं वाटतंय? मैदान सुरू आता 8:30 टायमिंग दिलेलं आहे त्यांनी, हां. पण 8:30 होतील असं 8:30 होतील. हो हो. चालेल. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद दादा, धन्यवाद. मित्रांनो पाहू शकता चिंचपाडा पनवेलचा राणा आणि पक्षा सुद्धा मैदानात आलेला आहे. एकत्र पैऱ्यामध्ये पळणार आहे का दादा? आज एकत्र पैऱ्यातच पळणार आहे. आणि कितव्या गटात दादा? आम्ही 5व्या गटात 4 नंबर तासाला पळणार आहे. दादा कोणाच्या नावाने गाडी धावली जाते? गाडी तशी आमची दोन्ही मालकांच्या नावावर पळते, पण आता आमची पावती स्वामींनी विशाल केनी हां. यांच्या नावाने आम्ही पळणार आहे. अच्छा. आणि घरचाच साज धावणार आहे का? शुभेच्छा दादा. थँक्यू. मित्रांनो भाग 1 मध्ये आपण कोणकोणते नंदी आले ते दाखवले आणि समोरच पाहता मेहरबानसुद्धा आलेला आहे आणि याच मैदानात प्रथम क्रमांक केला होता मुंगा आणि मेहरबाननी. सो चला आपल्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. लवकरच भाग 2 सुद्धा येईल आणि त्यामध्ये आपल्याला बकासूर नक्कीच पाहायला भेटेल.